श्री स्वामी समर्थ. बाळा, थांब. आज जर तू हे दुर्लक्ष केलंस तर नंतर मी तुला शोधूनही सापडणार नाही. होय, हे माझं तुला शेवटचं सांगणं आहे. बाळा, मनुष्य जीवनात सुख सोयी जेव्हा उपभोगीत असतो तेव्हा त्या उपभोगासाठी तू पैसा कमवतो आणि खर्च करतो. खर्च झालेले पैसे भरून काढण्यासाठी पुन्हा पैसा कमवतो. अगदी त्याचप्रमाणे बाळा, सत्कर्माच्या द्वारे जे पुण्य ईश्वरी बँकेत जमा करतो त्या पुण्याच्या बळावर आपण एका नव्या बाजूने सुखी जीवन जगतो आणि दुसऱ्या बाजूने ते पुण्य खर्ची टाकून अंतर्मन आपल्याला आपल्या संकट प्रसंगी किंवा बिकट परिस्थितीत विलक्षण प्रकारे सहाय्य करत असते. हे पुण्य अशा रीतीने खर्ची पडत राहिल्याने व ते पुन्हा भरून काढण्याने काहीही प्रयत्न न केल्यामुळे काही काळानंतर सर्व पुण्यच खर्चून जातं. आपण पुण्याच्या नावाने भिके कंगाल होण्याची शक्यता असते. जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर एका बाजूने आपण सुखी जीवनाला आटवतो व दुसऱ्या बाजूने संकट प्रसंगी सहाय्य करण्याचे कार्य अंतर्मनाला करता येणे अशक्य होते. म्हणून खर्ची पडलेले पुण्य पुन्हा भरून काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. पण हे असे काहीच होत नाही. सुखी जीवनाचा उपभोग घेत असताना आणि संकट प्रसंगी बिकट परिस्थितीत अंतर्मनाच्या शक्तीच्या सहाय्याने विलक्षण प्रकारच्या त्यातून निभावून जाताना ईश्वरी बँकेत जमा केलेली पुण्याची ठेव मोठ्या प्रमाणात घटत असते. तर त्यासाठीच आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे नामस्मरण. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बाळा, एखादा निर्णय घेणं अवघड आहे असं लक्षात येताच त्याबाबत रचनात्मक विचार आपण करायला लागतो. जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असता तेव्हा खऱ्या अर्थानं विचार करू शकत नाही. खरी विचार प्रक्रिया भयमुक्त असते. होय बाळा, सर्वात पहिले तू मन शांत आणि स्थिर कर. शरीराला रिलॅक्स व्हायला सांग. त्याला तुझी आज्ञा मानावीच लागेल. त्याच्याजवळ स्वतंत्र विचारशक्ती, पुढाकार घेण्याची वृत्ती, आत्मजाणीव किंवा बुद्धी नसते. तुमचं शरीर एक डिस्क आहे जी तुमचा विश्वास आणि धारणा रेकॉर्ड करत असते. तुमच्या समस्येच्या निराकरणावर, प्रश्नाच्या उत्तरावर तुमचे विचार केंद्रित करा. तुमच्या बाह्यमनाद्वारा ती सोडविण्याचा प्रयत्न करा. विचार करा की जे तुमच्या आयुष्यात संकटे आली आहेत ते समस्या मुक्त झाल्यावर तुम्ही किती आनंदी व्हाल. जर तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आत्ताच मिळालं तर तुम्हाला कसं वाटेल ते अनुभवा. होय बाळा, तुमचं मन आनंदाच्या व समाधानाच्या भावनेत रममान होऊ द्या आणि मग तुम्ही झोपी जा. जाग झाल्यावर जर तुम्हाला उत्तर मिळाले नाही तर निराश न होता अन्य कामात स्वतःला गुंतवून घ्या. शक्य आहे की इतर कोणत्याही कामात तुम्ही व्यग्र असताना अचानक ते उत्तर तुमच्या समोर येईल. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. म्हणूनच आपले स्वामी म्हणतात ना की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे तुम्ही टाईप करा. बाळा, कोणत्याही गोष्टीकडे आपण समस्येने नाही तर एक सुख म्हणून पाहायला पाहिजे. योग्य उत्तर मिळेपर्यंत स्वतःला समर्पित केले पाहिजे. जोपर्यंत स्वतःच्या आत त्याचा प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती काम करायला पाहिजे. पण तुमच्या अंतरंगातील त्या मार्गदर्शनाखाली असताना तुम्ही अपयशी ठरू शकत नाही. एकही चुकीचं पाऊल उचलू शकत नाही. तुमचे सगळे मार्ग आनंददायक असल्याचं तुम्हाला जाणवेल
आणि तुमच्या मार्गात शांतीचं, सुखाचं, समृद्धीचं साम्राज्य नक्कीच येणार आहे. फक्त विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर या क्षणी तुमच्या जवळच आहे. उत्तर सापडल्याचा आनंद आत्ताच असा अनुभवा जसा आनंद तुम्ही ती गोष्ट मिळाल्यानंतर अनुभवणार आहात. जर तुमच्याकडे चिकाटीची आणि विश्वासाची जोड आहे तर असं कोणतंही कल्पनाचित्र तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीद्वारे साकार केलं जातं. तुमच्यावर दृढ श्रद्धा ठेवा, त्याच्या शक्तीवर श्रद्धा ठेवा आणि मग पहा तुमची प्रार्थना कसा चमत्कार घडवून आणते. होय बाळा, झोपण्या अगोदर तुमच्या समस्येचं उत्तर शोधण्याची विनंती अंतर्मनाकडे सुपूर्द करा आणि त्यावर तुम्ही विश्वास सुद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मग तुम्हाला नक्कीच उत्तर मिळणार. त्याला सगळं काही माहीत असतं, ते सर्व काही बघत असतं, पण त्याच्या क्षमतेवर कधीच शंका घेऊ नका. तुमचा विचार म्हणजे तुमची क्रिया आणि तुमच्या अंतर्मनाने दिलेला प्रतिसाद ही ती प्रतिक्रिया. तुमचे विचार शहाणपणाचे असतील तर तुमची कृती आणि निर्णय देखील शहाणपणाचेच असणार आहे. बाळा, तुम्हाला स्वतःला माहीत नसते अशी तीव्र भावना, आंतरिक जाणीव आणि अंतःप्रेरणा या स्वरूपात तुम्हाला मार्गदर्शन देत असते आणि तुमच्या अंतर्मनाचा आतला आवाज तुम्ही ऐका. तुम्ही 24 तासापैकी 8 तास तुमच्या आयुष्याचा 1/3 भाग झोपण्यात घालवत असता. हा जीवनाचा एक अटळ नियम आहे. झोप एक दैवी व्यवस्था आहे. जेव्हा आपण गाढ निद्रेत असतो तेव्हा आपल्या कित्येक समस्यांचं उत्तर आपल्याला मिळत असतं. तुम्ही दिवसभराच्या कामानं थकता म्हणून शरीराला विश्रांती देण्यासाठी झोपता आणि तुम्ही झोपेत असताना तुमच्या शरीराची झीज भरून निघते. ही एक मोठी चुकीची समजूत, गैरसमज आहे. झोपेत कोणीही विश्रांती घेत नसतं. तुमचं हृदय, फुफ्फुस आणि सगळे महत्त्वाचे अवयव अगदी तुमच्या झोपेदरम्यानही ते त्यांचं कार्य करत आहे. पचन प्रक्रिया सुरू असते आणि त्यातील पोषक द्रव्य सर्व अंगांना पोहोचवली जाते. त्वचेला घाम येतो. सर्व काही सुरू राहतं. अंतर्मन कधीच विश्रांती घेत नाही. ते कधीच झोपत नाही. ते नेहमी क्रियाशील असतं. त्यासाठी सर्व गोष्टी अंतर्मनावरती सोपवून द्या. जसं आलेल्या संकटात आपण भगवंताला म्हणतो की भगवंता तू सांभाळून घे, अगदी तसंच तुमची सर्व इच्छा पूर्ण हो हीच भगवंताचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.